नमस्कार, मी डॉक्टर मानसी पाटील। आज आपण अभ्यंगाविषयी जाणून घेऊयात। दिवाळी म्हटलं की आपल्या कानावर शब्द येतात ते अभ्यंग तेल आणि उटणे। आता अभ्यंग म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ। दिवाळी सेलिब्रेशनची सुरुवात हीच मुळात पहिली अंघोळ, दुसरी अंघोळ याने होते आणि अंघोळ म्हटली की घरात अभ्यंग तेलाला शोधायला सुरुवात होते। अभ्यंग म्हणजे काय तर सर्वांगाला तेल लावणे, अगदी सोप्या भाषेत स्वतःचं स्नेहन करणे, स्वतःला स्नेह लावणे, तेल लावणे। अभ्यंगासाठी तेलाचा वापर केला जातो म्हणून याला पर्यायी शब्द तैलाभ्यंग असाही आहे। स्वास्थ्य व्यक्तीच्या स्वास्थ्याच्या रक्षणासाठी नित्य अभ्यंग शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे। मग हे अभ्यंगासाठीचे तेल कसे असावे तर अभ्यंगासाठीचे तेल हे औषधांनी सिद्ध असावे, सुगंधी असावे आणि वापरताना ते कोमट करून वापरावे। सुगंधी का तर सुगंध हा मनाला प्रसन्नता देणारा असतो, आनंद देणारा असतो, म्हणून सुगंधी अभ्यंग तेल। आयुर्वेदामध्ये अभ्यंग तेल हे विविध औषधांनी सिद्ध केले जाते, क्षीरपाक पद्धतीनेही सिद्ध केले जाते। त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म जास्तीत जास्त वाढतात आणि शरीरात ते चांगल्या पद्धतीने शोषले जाते। अभ्यंग तेल हे प्रकृतीनुसार, दोषानुसार, काळानुसार बदलले जाते। शास्त्रात सर्वांगाला तेल लावूनच आंघोळ सांगितलेली आहे, परंतु जर आपल्याला हे दररोज शक्य नसेल तर कमीत कमी शिरप्रदेशी, तळपायाला आणि कानाला तरी तेल लावावेच लावावे। खरं तर आपल्याला हे माहिती नसतं, परंतु आजी आपल्या घरात जर असेल तर लहान बाळ जेव्हा जन्माला येतं ते चांगलं गाढ झोपण्यासाठी किंवा त्याच्या सुदृढतेसाठी, त्याच्या पोषणासाठी आपल्याकडे तेल लावूनच बाळाला आंघोळ घातली जाते। ती मध्ये खंडित करण्याचं तसं काही कारण नाही आहे, पण आपल्याकडून ते होतं। थंड काळामध्ये उष्ण गुणधर्मांच्या औषधांनी सिद्ध केलेले तेल वापरावे आणि उष्ण काळात थंड गुणधर्मांच्या औषधांनी सिद्ध केलेले तेल वापरावे। आता हे तेल कसे लावावे तर हे तेल दीर्घ अवयवांना किंवा हात पाय जर असतील तर याची दिशा साधारणतः हृदयाकडून शरीराकडे किंवा वरून खाली किंवा ज्याला अनुलोम गती असं आपण म्हणूयात, या पद्धतीने ते तेल लावले गेले पाहिजे। किंवा सांध्यांना म्हणजे गुडघा, कोपर या ठिकाणी जर तेल लावायचं असेल तर ते गोलाकार, वर्तुळाकार पद्धतीने लावलं गेलं पाहिजे। अभ्यंगाचा उद्देशच मुळी अवयवांची गती वाढवणं आहे आणि अभ्यंगाचा योग्य काळ हे सकाळी आंघोळीपूर्वी तेल लावणे हा होय। आता अभ्यंगाचा काळ किती असावा तर तो कमीत कमी 15 ते 35 मिनिटं इतका असावा। अभ्यंगामध्ये स्वतःच तेल लावणं अपेक्षित आहे। आयुर्वेदामध्ये अभ्यंगाचं वर्णन करताना लिहिलंय, अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायुः स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृता। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे जराहर। जरा म्हणजे जर तुम्हाला वृद्ध व्हायचं नसेल, म्हातारपण लवकर नको असेल, तारुण्य जास्त काळ टिकवायचं असेल तर रोज तेल लावा, ज्याच्याने सर्व धातूंचं पोषण होऊन शरीर दीर्घकाळ निरोगी आणि तरुण दिसण्यास मदत होते। याचा पुढचा फायदा म्हणजे श्रमहर। कामाची क्षमता जर तुम्हाला वाढवायची असेल तरी अभ्यंग करा आणि खूप कामामुळे जरी थकवा आलेला असेल तरी सुद्धा तो ताण घालवण्यासाठी अभ्यंग करा। आपल्याकडे मल्ल किंवा कुस्तीगीर असतात, हे त्यांची प्रॅक्टिस संपल्यानंतर सर्वांगाला स्नेहन करून घेतात। वातहरण करणारे अभ्यंग आहे। स्नायूंची क्षमता वाढवणे आणि सांध्यांची लवचिकता वाढवण्यासाठी अभ्यंगाचा फार चांगला उपयोग होतो। अभ्यंगाने डोळेही तेजस्वी राहतात। पुष्टीकर म्हणजे सर्व धातूंचे अतिशय चांगल्या पद्धतीने पोषण होते, शरीर पिळदार होते, स्नायूंची क्षमता वाढते, ज्याला आपण अँटी एजिंग इफेक्ट म्हणतो तो ह्याच्याने मिळतो। स्वप्नकर म्हणजे गाढ साऊंड स्लीपची अनुभूती घेणे हे अभ्यंगामुळे आपल्याला शक्य होतं। जेवढं आपल्याला अन्न, पाणी, हवा गरजेची आहे ना, तेवढंच निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी गाढ निद्रासुद्धा गरजेची आहे आणि नित्य अभ्यंगाने आपण गाढ निद्रेचा अनुभव घेऊ शकतो। त्वचा कोमल राहते, लवचिक राहते, त्वचेचं तेज वाढतं। खरं तर त्वचेवर कुठल्याही सुरकुत्या लवकर येऊ नये असं वाटत असेल तरी अभ्यंग हे त्याच्यातील अत्यंत महत्त्वाचं आहे। रोज तेल लावल्यामुळे कष्ट सहन करण्याची क्षमता वाढते, तसेच वरचेवर होणारे आघात सहन करण्याचीही क्षमता वाढते।
आपल्याकडे खेळाडू असतील किंवा कष्ट करणारी जी लोकं आहेत त्यांना मसल स्प्रेन किंवा मसल स्पाझम सारख्या तक्रारी सहजासहजी निर्माण होत नाही जर त्यांनी तेल लावणं रोज ठेवलं तर. कफ वात निरोधन हा महत्त्वाचा एक गुणधर्म अभ्यंगामध्ये आहे. याच्यामध्ये शरीराच्या त्वचेखालील जी चरबी आहे, ज्याला सेल्युलायटिस, फॅट अंडर द स्किन ज्याला म्हणतो आपण, तर ते किंवा अतिरिक्त वाढलेला मेद हे कमी करण्याची क्षमतासुद्धा अभ्यंगामध्ये आहे. आणि तो नित्य अभ्यंग जर केलं तर वेट लॉस करण्यासाठी किंवा बॉडी फॅट कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा चांगला उपयोग करू शकता. सगळ्यात महत्त्वाचे, स्किन ग्लो वाढतो, त्वचा स्वच्छ, सुंदर, नितळ आणि तेजस्वी दिसते, आपलेच रूपडे आपल्याला आवडायला लागते. अगदी सोप्या भाषेत म्हणजे हेल्दी कॉम्प्लेक्शन आणि नॅचरल लस्टर वाढायला मदत होते. कारण त्वचा ही ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. त्वचा हा सगळ्यात मोठा इंद्रिय आहे की ज्याच्यामध्ये संवेदना आहेत, शोषून घेण्याची क्षमता आहे आणि या क्षमतेचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे. बॉडी माइंड रिस्टोरेशनसाठी किंवा बॉडी माइंड स्पिरिच्युअल हार्मोनायझेशनसाठी अभ्यंग अत्यंत महत्त्वाचं आहे. माझ्या मते अभ्यंग म्हणजे स्वतःची पूजा आहे. परमेश्वराने दिलेल्या शरीराचा रिस्पेक्ट करणं आहे. सिंपल मसल रिलॅक्सेशनच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या सूक्ष्मत्वाची जाणीव म्हणजे अभ्यंग होय. किंवा याला आपण सिंपल मेथड ऑफ बॉडी डिटॉक्सिफिकेशन असंही म्हणू शकतो. अभ्यंगामुळे लिम्फॅटिक सिस्टीम स्टिम्युलेशनमुळे बॉडी टॉक्सिन्स किंवा मेटाबॉलिक वेस्ट जे आहे ते शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. शरीरातील प्राणवायू वाढतो आणि त्यामुळे पेशींची कार्य करण्याची क्षमता वाढते. आर्थरायटिसचे पेशंट असतील किंवा जनरल वृद्धापकाळामध्ये संधिवातासारख्या जे काही छोट्या छोट्या तक्रारी असतात, ह्या जर तुम्हाला नको असतील तर अगदी सुरुवातीपासून अभ्यंगाची सवय ठेवणं हे लाभदायक आहे. मेंटल आणि इमोशनल बॅलन्स राहण्याला यामुळे मदत होते. स्ट्रेस कमी होतो, मनशांतीचा अनुभव यामुळे होतो. इंटेन्शनल सेल्फ केअर एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा असेल किंवा बॉडी रिदम बॅलन्स करायचा असेल तर नक्कीच अभ्यंग करा. स्वतःवर प्रेम करायचे असेल, स्वतःचे लाड करायचे असतील तर अभ्यंगा इतका दुसरा योग्य पर्याय नाही. म्हणूनच ह्या दिवाळीत जाणीवपूर्वक अभ्यंग करून दिवाळीचा आनंद घ्या आणि यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.